नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ माऊली. वटपौर्णिमा जवळ येत आहे, तर पुढील माहिती जाणून घ्या. काय करावे व काय करू नये. वटपौर्णिमा 2026. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत व पूजा करतात. सन 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी रंगांना विशेष धार्मिक महत्त्व असल्याने महिलांनी शुभ रंगाचे वस्त्र परिधान करणे योग्य मानले जाते. हिरवा, पिवळा, लाल, केसरी आणि गुलाबी हे 5 रंग अत्यंत शुभ समजले जातात. हिरवा रंग सौभाग्य व समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळा रंग पवित्रता आणि मांगल्य दर्शवितो. लाल रंग उत्साह व सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. तर केसरी रंग शौर्य व देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. तर गुलाबी रंग प्रेम, आनंद आणि मनशांतीचे प्रतीक आहे. याशिवाय चिंतामणी, राणी, पोपटी आणि क्रीम रंगाच्या साड्याही परिधान करता येतात. मात्र काळा, निळा आणि पूर्ण पांढरा हे रंग या दिवशी वर्ज्य मानले जातात, त्यामुळे त्यांचा वापर टाळावा. वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्यांनाही विशेष महत्त्व असते. महिलांनी शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा हिरवा चुडा परिधान करावा, कारण तो अखंड सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे. तसेच प्लास्टिकचे किंवा धातूच्या बांगड्यांऐवजी काचेच्या बांगड्या वापरणे अधिक शुभ मानले जाते. बांगड्यांची संख्या दोन्ही हातात समान न ठेवता एका हातात एक बांगडी जास्त ठेवण्याची प्रथा आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:48 ते 10:40 असा असून या वेळेत पूजा केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. जर वेळेत पूजा करणे शक्य नसेल तर राहू काळ वगळून दिवसातील इतर कोणत्याही वेळी पूजा करता येते. अशा प्रकारे वटपौर्णिमा हा सण श्रद्धा, परंपरा, सौभाग्य आणि वैवाहिक जीवनातील प्रेम व निष्ठा यांचे प्रतीक मानला जातो. येथे वटपौर्णिमेच्या पूजेची संपूर्ण साहित्य यादी, पूजाविधी आणि उपवास सोडण्याचे नियम दिले आहेत. पूजेचे आवश्यक साहित्य पाटा किंवा चौरंग, तांबे, तांदूळ, वडाची फांदी किंवा वडाचे झाड. पूजेचे साहित्य हळद, कुंकू, अक्षता, चंदन, गंध, धूप, दीप, कापूर, सुती पांढरा धागा, दोर, फळे आणि नैवेद्य. प्रकारची फळे 5 प्रकारची फळे, आंब्यांची पाने 5, सुपाऱ्या 5, बदाम 5, खारीक 5, नाणी. ओटी भरण्यासाठी आंबे किंवा पुरणपोळी किंवा शिऱ्याचा नैवेद्य. वटपौर्णिमा पूजाविधी स्टेप बाय स्टेप. 1. पायरी सुरुवात. सकाळी लवकर उठून स्नान करून शुभ रंगाचे वस्त्र, उदाहरणार्थ लाल, हिरवी साडी परिधान करावी. पायरी 2. स्थापना. घरात किंवा वडाच्या झाडापाशी पाट मांडून त्यावर तांदूळ ठेवावे, त्यावर तांब्याची स्थापना करावी. अभिषेक व पूजन. वडाच्या झाडाला किंवा फांदीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. धूप आणि दिवा ओवाळावा. ओटी भरणे. वडाच्या झाडाला 5 प्रकारची फळे आणि सुवासिक फुले अर्पण करून मनोभावे ओटी भरावी. प्रदक्षिणा. सुती पांढरा धागा हातात घेऊन वडाच्या झाडाला 3, 5, 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि धागा गुंडाळावा. प्रार्थना. माझ्या पतीला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करून वडाला नमस्कार करावा. उपवास कधी आणि कसा सोडावा. आरती आणि नैवेद्य. पूजेनंतर वडाची आरती करावी आणि देवासाठी बनवलेला नैवेद्य, पुरणपोळी किंवा शिरा असो, दाखवावा. उपवास सोडण्याची वेळ. वटपौर्णिमेचा उपवास सामान्यतः पूजेनंतर किंवा संध्याकाळी चंद्राच्या दर्शनानंतर सोडला जातो. पारणा. उपवास सोडणे. उपवास सोडताना आधी वडाला अर्पण केलेले पाणी किंवा तीर्थप्राशन करावे. त्यानंतर सात्विक जेवण जेवून उपवास सोडावा. काय खावे. जेवणामध्ये कांदा, लसूण विरहित सात्विक अन्न, पुरणपोळी किंवा खीर, पुष्यांचा समावेश करावा. तर ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.